तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की नुकतीच म्हाडाच्या मुंबई मंडळाची जवळजवळ 2640 घरांची लॉटरी जाहीर झालेली आहे आणि या लॉटरीच्या अंतर्गत ज्या ज्या ठिकाणी लोकेशन सांगितलेले आहेत प्रत्येक ठिकाणी आपण जाऊन साईड व्हिजिट करून तेथील संपूर्ण माहिती पाहत आहोत. आणि आपल्याला माहिती आहे की जे काही टिळकनगर या ठिकाणी सुद्धा काही घरे उपलब्ध आहेत मित्रांनो, जवळजवळ 6 घरे टिळकनगर या ठिकाणी उपलब्ध आहेत. आता आपण आज या प्रकल्पाचा संपूर्ण आढावा घेणार आहोत, जो काही स्कीम कोड क्रमांक 545 बिल्डिंग नंबर 167 जी आहे मित्रांनो हरिओम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी टिळकनगर या ठिकाणी आहे. खूप वेळ लागला मित्रांनो हे लोकेशन शोधण्यासाठी आणि बरेच लोकेशन अपडेट नाहीत, त्याच्यामुळे जेव्हा मी साईड व्हिजिट करतोय खूप अडचणी येतात, लोकेशन सापडत नाहीत. तरी पण आज आपण नेमकं स्कीम कोड क्रमांक 545 हरिओम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी याचा संपूर्ण आढावा घेणार आहोत आणि या प्रकल्पाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती, त्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, मी ज्या ठिकाणी उभा आहे हे आहे टिळकनगर येथील सर्कल, जे काही सहकार नगर टिळकनगरचं जे मेन सर्कल आहे त्या सर्कलमध्ये मी उभा आहे मित्रांनो. आणि आजूबाजूला पाहू शकता तुम्ही सगळ्या जे काही बिल्डिंग्स आहेत ते दिसत आहेत. आणि इथे येण्याचं कारण हेच आहे की जे काही आनंद आपली जे काही हरिओम सोसायटी आहे, कारण हरिओम सोसायटी हे शोधण्यासाठी खूप वेळ लागला मित्रांनो, कारण त्याला OC मिळालेली आहे आणि OC मिळालेली असल्यामुळं त्याचं अपडेशन कुठेही मिळालेलं नाही. मग आम्ही या एरियामध्ये आलो गाडीवरती आणि बिल्डिंग एक एक बिल्डिंग विचारत आम्ही त्या बिल्डिंग पर्यंत पोहोचलेलो आहोत. म्हणजे बिल्डिंग नंबर आम्ही 67 असेल, 68 असेल, 168, 167 किंवा 150 या सगळ्या बिल्डिंग आम्ही आजूबाजूच्या बिल्डिंग शोधल्या आणि त्यानंतर एक एक बिल्डिंग करत शेवटी आम्ही जिथून एंट्री केली तिथेच ती बिल्डिंग निघली. म्हणजे काय, काखेत कळसा आणि गावाला वळसा असा प्रकार आमच्या सोबत घडलेला आहे. अख्खं टिळकनगर आम्ही पायदेवी तुडवलं मित्रांनो, परंतु शेवटी जिथून आम्ही एंट्री केली तिथेच ती बिल्डिंग आम्हाला दिसून आली. मग पुन्हा आम्ही जाऊन त्या हायवेला जाऊन परत त्याचे व्हिज्युअल्स घेतलेले आहेत. चला तर मी तुम्हाला घेऊन जातो त्या प्रकल्पाच्या आतमध्ये आणि दाखवतो नेमका हा प्रकल्प कसा आहे तो. आता पहा मित्रांनो, प्रकल्पाचा पत्ता संकेत क्रमांक 446 बिल्डिंग नंबर 167 हरिओम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असं जुनं नाव आहे आणि नवीन नाव आहे मित्रांनो भारती आरंभ. जे नवीन प्रोजेक्ट लॉन्च केलं त्याचं नाव आहे भारती आरंभ. सहकार नगर सिनेमाजवळ वृंदावन कॉलनी टिळकनगर चेंबूर मुंबई 89 अर्थातच 89 असा याचा पत्ता आहे. अधिकाऱ्यांसाठी उत्पन्न गट कुठला आहे तर उत्पन्न गट आहे मित्रांनो अल्प उत्पन्न गट अर्थातच ELIG. यासाठी तुमचं वार्षिक उत्पन्न हे 6,01,000 ते 9,00,000 दरम्यान असायला पाहिजे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी एकूण उपलब्ध घरे आहेत मित्रांनो 6 2 BHK स्वरूपाची घरे आहेत. चढे क्षेत्रफळ आहे मित्रांनो 57.54 स्क्वेअर मीटर अर्थातच 620 स्क्वेअर फीटची ही घरे आहेत. किंमत आहे 98,46,918. स्थिती पाहिली तर ही घरे ताबा देण्यास तयार आहेत. लोक राहायला आलेले आहेत, बऱ्याच जणांना पोझिशन मिळालेली आहेत. आणि महत्त्वाचं मित्रांनो ही जी किंमत आहे या किमतीमध्ये डेव्हलपमेंट चार्जेस, पार्किंग चार्जेस, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन आणि मेंटेनन्स हे वेगळे चार्जेस तुम्हाला भरावे लागणार आहेत, जे साधारणतः 15 लाख ते 20 लाखाच्या आसपास असू शकतात. आमचा अंदाज आहे मित्रांनो, कदाचित ते 10 ते 15च्या मध्ये सुद्धा असू शकतात किंवा 15 ते 20च्या मध्ये सुद्धा असू शकतात. हे सगळं कार्पेट एरिया आणि तेथील सोयीसुविधा याच्यावरती डिपेंड आहे. आता पाहूया प्रकल्पापासूनचं अंतर. चेंबूर रेल्वे स्टेशन आहे फक्त 1 किलोमीटर अंतरावरती. टिळकनगर रेल्वे स्टेशन 1.3 किलोमीटर अंतरावरती. लोकमान्य टिळक टर्मिनस 1.3 किलोमीटर अंतरावरती. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 9.7 किलोमीटर अंतरावरती. आणि पूर्व द्रुतगती महामार्ग अर्थात जे अमरमहल जंक्शन आहे मित्रांनो ते आहे फक्त 400 मीटर अंतरावरती. आता या ठिकाणी आम्ही आतमध्ये चौकशी केली मित्रांनो, साईटला गेलो तिथे चौकशी केली समजलं की या ठिकाणी सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी उपलब्ध नाही, म्हणून आपल्या तिथे सॅम्पल फ्लॅट लॉक आहे, त्याला चाबी त्याच्याकडे नाही उपलब्ध नाही, त्याच्यावर लॉक असल्यामुळे ते सॅम्पल आपल्याला बघू शकतात. जे म्हाडाचे ॲक्च्युअली जे फ्लॅट आहेत 6 फ्लॅट ते आपल्याला त्या ठिकाणी पाहता आले नाही.
तर आता पहा मित्रांनो, आपण गुगल मॅपच्या सहाय्याने पाहूया नेमका तो प्रकल्प कुठे आहे तो. तर तुम्ही पाहू शकता, हा आहे मुंबईचा पूर्ण मॅप. इकडे नवी मुंबई मुंबई दिसते आणि थोडं आपण झूम केलं तर जो काही चेंबूरचा एरिया आहे किंवा जे काही टिळकनगर एरिया आहे तो एरिया आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इथे मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. इकडे पहा, आपण जे काही लोकेशन्स बघतोय इथे पहा, ह्या ठिकाणी आपण पाहू शकतो आता जो भारतीय आरंभ प्रकल्प आहे. सहकारनगरचा जो काही तुम्हाला सर्कल दिसतो इथे, ते इथे सहकारनगर सर्कल आहे. तर आजूबाजूची लोकॅलिटी दाखवते नक्कीच प्रयत्न करेल. जे महत्त्वाची लोकॅलिटी आहे बघा, हा आहे भारतीय आरंभ मित्रांनो, जे काय सहकारनगर सर्कलच्या बाजूला आहे. इकडे तुम्ही पाहू शकता टिळकनगर टर्मिनल आहे, इकडे टिळकनगर स्टेशन आहे. इकडे जर आला तर चेंबूर स्टेशन आहे, म्हणजे चेंबूर स्टेशन, टिळकनगर स्टेशन आणि जे काही लोकमान्य टिळक टर्मिनस आहे ते अगदी जवळ आहे. त्याशिवाय तुम्ही कुर्ला स्टेशन सुद्धा पाहू शकता. आणि जे काही जे विद्याविहार आहे, विद्याविहार स्टेशन तुम्ही इकडे पहा. म्हणजे विद्याविहार स्टेशन, कुर्ला स्टेशन, टिळकनगर आणि चेंबूर अशा सेंट्रल भागामध्ये हे सगळं प्रकल्प आहे. इकडे तुम्ही सोमय्या KJ सोमय्या जे काही कॉलेज आहे ते पाहू शकता. इकडे राजावाडी हॉस्पिटल तुम्ही पाहू शकता इकडे. म्हणजे अशा ठिकाणी हा प्रकल्प उपलब्ध करण्यात आलेला आहे. आता मी थोडं झूम करतो मित्रांनो याला, कारण तुम्हाला एक अंदाज येईल की नेमकं लोकॅलिटी कशी आहे. आता आपण सुरुवातीला आपण जे आलो मित्रांनो, ह्या रोडने आलेलो आहेत. इथून रोडने येऊन आपण इकडे टर्न घेतला आणि इथे आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत. हा मित्रांनो अतिशय महत्त्वाचा अमरमहल जंक्शन. आता अमरमहल जंक्शन तुम्हाला माहिती असेल, चेंबूरचा खूप महत्त्वाचा जंक्शन आहे. अमरमहल जंक्शन पासून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. इकडे तुम्ही टिळकनगर पोलीस स्टेशन पाहू शकता किंवा शाळा म्हणा, कॉलेजेस म्हणा, खूप चांगल्या चांगल्या शाळा कॉलेजेस इथे जवळच उपलब्ध आहेत. पेट्रोल पंप इथे जवळच आहे, तरी पाहू शकता इकडे पेट्रोल पंप सुद्धा आहे. तर इथून आपण आता थोडं मी अजून झूम करतो. अमरमहल पासून तुम्ही पहा, अमरमहल स्टेशन पासून असं आल्यानंतर, जंक्शन पासून आल्यानंतर इथेच आपल्याला हा सहकार प्लाझा, सहकारचं जे काही आहे तिथे आहे. आणि त्याच्या बाजूलाच हा प्रकल्प आहे, जो आरंभ, जो आपण ज्याला म्हणतो भारतीय आरंभ, हा प्रकल्प या ठिकाणी आहे. तर एकंदरीत हे लोकेशन तुम्हाला नक्कीच समजलेच मित्रांनो. हे बिल्डिंग नंबर जे काही आहे ते आहे 167 आणि इकडे बिल्डिंग नंबर 1 ची सुरुवात इकडून झाली मित्रांनो. आता आम्ही जे सुरुवात केली ते 1 2, मग असं म्हणजे माहित नव्हतं की नेमकं कुठे आहे. तर आम्ही बिल्डिंग शोधत 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 पूर्ण सर्कलला राऊंड मारला. खरं तर हा जो गार्डन दिसतोय इकडे पूर्ण आम्ही राऊंड मारत 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 परत इथेच आलो आणि इथे कळालं की हा 167 आहे. 1 नंबर इथे सुरुवात होतोय, म्हणजे 1 नंबरची बिल्डिंगची सुरुवात इथून झालेली आहे. 1 नंबर 2 नंबर आणि इकडे 167 इथे आपल्याला सापडले. शेवटी बराच वेळ फिरल्यानंतर आपल्याला ते सापडलेलं आहे. तर आता पाहूया मित्रांनो, नेमका याचा मार्केट व्हॅल्यू काय आहे, मार्केट रेट काय आहे. तर त्यासाठी आपण हाऊसिंग.com ची मदत घेणार आहोत. तिथे तुम्ही पाहू शकता की जे काही कॉस्टिंग आहे त्याची 1.95 करोड टू 2.76 करोड पर्यंत दिलेली आहे, जे ॲव्हरेज दिलेली आहे, ॲव्हरेज किंमत. पण तुम्ही जर खाली स्क्रॉल केलं तर आपल्याला समजेल की नेमक्या या प्रकल्पाची काय काय महत्त्वाची माहिती आहे. पहिले बघा, या ठिकाणी एकूण जे काही बिल्डिंग आहे ते एक बिल्डिंग आहे, 45 युनिट्स त्यामध्ये आहेत. पोझिशन सप्टेंबर 2025 मध्ये होणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे ऑलरेडी झालेलं आहे, याचं पोझिशन ऑलरेडी झालेलं आहे, म्हणजे लोक राहायला आलेले आहेत. तुम्ही ते महारेरा क्रमांक पाहू शकता, पण महारेरा क्रमांक आपल्या म्हाडाच्या जाहिरातीत दिलेला नाही, कारण हा प्रकल्प पूर्ण झालेला आहे. आता महत्त्वाचं मित्रांनो, ह्याचं जे काही फ्लोर प्लॅन आहे ते नेमकं कसं आहे आणि कार्पेट एरिया कोणता आहे. इथे बघा 653 स्क्वेअर फीटची घरे आहेत, जे 2 BHKचे आहेत. म्हाडाने जो फ्लॅट उपलब्ध करून दिला मित्रांनो तो आहे 620 स्क्वेअर फीट आणि इथे आपण 653 स्क्वेअर फीटचा, म्हणजे खूप जास्त काही फरक आहे असं अजिबात नाही. आणि याच बिल्डिंगमध्ये जी काही म्हाडाची घरे ती उपलब्ध करून देण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे. आता आपण ह्याचा फ्लोर प्लॅन पाहूया, कारण हे 2च फ्लोर प्लॅन आपल्याकडे उपलब्ध करून दिलेले आहेत. एक आहे 3 BHK जो 925 स्क्वेअर फीटचा आहे आणि दुसरा आहे 653चा 2 BHK. आता याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचे हे म्हणजे 3D मध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचे हे दिलेलं आहे. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, येथून एंट्री आहे. एंट्री केल्यानंतर आपल्याला पहिलं लागणार आहे लिव्हिंग रूम. लिव्हिंग रूमच्या इथे तुम्हाला बाल्कनीचा एरिया दिसतो. आता मला 2D मध्ये तुम्हाला दाखवेल बाल्कनी आहे का नाही. इथे तुम्हाला डायनिंग एरिया आहे, इकडे किचन आहे, इकडे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे, इकडे फर्स्ट बेड आहे आणि इकडे मास्टर बेड देण्यात आलेला आहे. आता इथे मित्रांनो बघा, तुम्हाला थोडं जर तुम्ही स्क्रॉल केलं तर तुम्हाला असं जर कळत नसेल तर तुम्ही अशा प्रकारची एंट्री पाहू शकता. कशा प्रकारे इकडे हॉल आहे, इकडे डायनिंग हॉल, डायनिंग एरिया आहे, इथे किचन, इथे फर्स्ट बेड आणि इकडे सेकंड बेड, इकडे मास्टर बेड देण्यात आलेला आहे. तुम्ही व्यवस्थित त्याचं स्ट्रक्चर पाहू शकता. आता महत्त्वाची बाब काय आहे, तर म्हाडाचं कार्पेट एरिया आहे मित्रांनो जवळजवळ 620 स्क्वेअर फीट, 620 म्हाडाचं कार्पेट एरिया आहे आणि प्रायव्हेट बिल्डरचा आहे 653. म्हणजे खूप काय फरक आहे असं अजिबात नाहीये. 653चा एरिया मित्रांनो या ठिकाणी 1,95,00,00,000 रुपयाला विकला गेला आहे किंवा विकल्या जात आहे. म्हणजे जवळजवळ 2 करोडच्या आसपास आहे. आणि म्हाडाची जे 620ची जर किंमत पाहिली तर ती किंमत आहे मित्रांनो 98,46,000. म्हणजे तुम्हाला जवळजवळ
1 कोटीच्या आसपास हे घर मिळत आहे, जे म्हाडाचं घर आहे. म्हाडाचं कार्पेट एरिया आहे 620चा. म्हणजे मार्केट जर व्हॅल्यू केला, मार्केट जर कंपॅरिझन केलं म्हणजे 98 लाखाचं, तर फक्त अर्ध्या किमतीमध्ये मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे कम्पेअर टू मार्केट. आता हेही लक्षात ठेवा की म्हाडाची जे काही कॉस्टिंग आहे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट चार्जेस, पार्किंग एरिया किंवा इतर जे काही चार्जेस, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन इन्क्लूड नाही आहे. त्यासाठी तुम्हाला वेगळे कदाचित 15 ते 20 लाख रुपये लागू शकतात. ते जर तुम्ही पकडले तर हा फ्लॅट नक्की 1,05,00,000 रुपयाला तुम्ही जाऊ शकतो. जे काही म्हाडाचा फ्लॅट आहे 1,10,00,000पर्यंत जाऊ शकतो. जर ते इतर चार्जेस लावले तर कदाचित कमी पण असू शकतात. आणि इथे 1,95,00,000 रुपयाला इथे तुम्हाला प्रायव्हेट बिल्डरचं भेटत आहे. जवळजवळ ॲव्हरेज पकडलं तर मित्रांनो जवळजवळ अर्ध्या किमतीमध्ये तुम्हाला हा फ्लॅट मिळतोय असं म्हणायला हरकत नाही. आता ॲम्युनिटीज काय काय तुम्ही पाहू शकता. ॲम्युनिटीज सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. तर या ठिकाणी चिल्ड्रन्स प्ले एरिया, वेटिंग लॉन्ज, एंट्रन्स लॉबी, सेक्युरिटी कॅबिन, योगा मेडिटेशन एरिया आहे, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, फायर स्प्रिंकल, फिटनेस सेंटर, वॉटर कन्झर्वेशन, जिम्नॅझियम, फायर सिस्टम, क्लोज कार पार्किंग, 24/7 वॉटर सप्लाय, कार मल्टिपल मल्टीपर्पज रूम आहे, जॉगिंग ट्रॅक आहे. असे वेगवेगळ्या सुविधा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. पण एकंदरीत तुम्ही जर एरिया पाहिला किंवा लोकॅलिटी पाहिली किंवा मार्केट व्हॅल्यू पाहिली तर नक्कीच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जर तुमचं बजेट असेल तर, आता मी हे नाही बोलणार की सर्वसामान्यांच्या आवाक्यातले घरे आहेत, पण ज्यांचं बजेट बऱ्यापैकी चांगलं आहे ते नक्कीच या ठिकाणी ट्राय करू शकतात आणि आपलं नशीब आजमावू शकतात. कारण कम्पेअर टू मार्केट बऱ्यापैकी कमी किमतीत ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर चला थोडासा आजूबाजूला फेरफटका मारूया, नेमका लोकॅलिटी पाहूया. तर आपण त्या आरंभच्या जो काही प्रकल्प आहे तिथून पुढे जातोय मित्रांनो. समोर शाळा वगैरे भरपूर म्हणजे सायलेंट एरिया आहे. असं म्हणजे तुम्ही पाहू शकता की राहण्यासाठी खूप मस्त आणि चांगलं ठिकाण आहे मित्रांनो. सायलेंट एरिया आहे, तुम्हाला कसलं टेन्शन नाही किंवा खूप धाकधूक आहे, खूप वर्दळ आहे असे नाही. आता आपण टर्न बॅक, आपण यू टर्न घेतलेलं मित्रांनो. परत आपण आरंभकडे चाललोय. तर पाहू शकता कसा एरिया आहे, कशा प्रकारचे तुम्ही लोकॅलिटी आहे. खूप सायलेंट लोकॅलिटी आहे, म्हणून नक्कीच तुमचं बजेट असेल. आता हे काय सर्वसामान्यांसाठी घरे नाही आहेत, ती जे काही श्रीमंत लोक आहेत किंवा बऱ्यापैकी चांगले स्थिर स्थावर लोक आहेत यांच्यासाठी स्कीम आहे. कारण 1 करोडचं घर घ्यायचं म्हटल्यावर बरीच आपल्याला आर्थिक तडजोड करावी लागू शकते. पार्किंग टावर पाहू शकता या ठिकाणी अशा प्रकारचं पार्किंग टावर सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर येथे पार्किंग सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारची उपलब्ध आहे. हाच आहे मित्रांनो एंट्रन्स. इथून तुम्ही आतमध्ये जाण्यासाठी एंट्रन्स सुद्धा देण्यात आलेला आहे. तरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सॅम्पल उपलब्ध नसल्यामुळे आपण सॅम्पल फ्लॅट तुम्हाला दाखवू शकलो नाही किंवा पाहू शकलो नाही. तरी सुद्धा आजूबाजूचं लोकॅलिटीतून तुम्हाला एक अंदाज आला असेल की कशा प्रकारचा हा एरिया आहे. नक्कीच मित्रांनो रिक्वेस्ट आहे, तुम्हाला जर बजेट असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरून आपलं नशीब आजमावा. आम्ही परत सांगतो मित्रांनो, लोकॅलिटी खूप चांगली आणि खूप सुंदर अशी आहे. तर मित्रांनो खरं तर आतमध्ये चौकशी केली असं समजलं की या ठिकाणी सध्या तरी जे काही म्हाडाचे फ्लॅट आहेत त्याची सॅम्पल उपलब्ध नाहीत. ते त्या ठिकाणी बुकिंग ऑफिस आहे, प्रायव्हेट बिल्डरांचे जे काही गायडन्स आहे किंवा ते लोक बसलेले आहेत. पण तिथे त्यांनी सांगितलं की म्हाडा संदर्भात आम्हाला कुठली माहिती नाही किंवा म्हाडाचे फ्लॅट दाखवण्यासंदर्भात आमच्याकडे कुठलीही सूचना आलेली नाही. फक्त एवढं सांगितलं की म्हाडाचे फ्लॅट इथे उपलब्ध आहेत, पण नेमका म्हाडाचे सॅम्पल फ्लॅट कुठे आहेत किंवा कसे आहेत त्यांनी सध्या सांगितलं मला म्हाडामधून तशी परमिशन घेऊन किंवा म्हाडामध्ये जाऊन तुम्ही त्याची चौकशी करा, तिथे तुम्हाला माहिती मिळेल. कारण इथे त्या संदर्भात काहीच माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळं म्हाडाने कुठेतरी याच्या लक्ष द्यायला पाहिजे होते की जे सॅम्पल फ्लॅट त्यांनी उपलब्ध केलेले आहेत प्रत्येक ठिकाणी एक कर्मचारी नेमून किंवा काहीतरी सिक्युरिटीच्या माध्यमातून म्हणा ते सॅम्पल दाखवण्यासाठी सोयी सुविधा किंवा सोयी उपलब्ध करायला हवी होती. असो, आपण ज्या ठिकाणी आपल्याला शिकवल त्या ठिकाणी जाऊया आणि तेथील सगळे अपडेट घेऊन येऊया. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.